नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमशेत गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी धोंडू गंगाराम वरक वय वर्ष 55 या इसमाने आपल्याच भावजईचा डोक्यात फावड्याने हल्ला करून भीषण खून केला होता. घटनेनंतर तिचा दीर धोंडू वरक हा फरार झाला होता. लागलीच रामनगर पोलिसांकडून त्याची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आज अखेर आमशेत गावाहून जवळ असणाऱ्या कृष्णनगर येथील जंगलात दडून बसलेला धोंडू वरक हा निदर्शनास आल्याने त्याला रामनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली. रामनगर सरकारी रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई रामनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे. उद्या रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या मुस्लिम धर्मीयांची ईद ए मिलाद मिरवणूक आणि भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती बेळगाव पोलीस उपायुक्त NV बर्मणी यांनी दिली आहे. शनिवारी जिल्हा पोलीस मैदानावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की गणेश विसर्जन शांततेत पार पडल्यानंतर ईद ए मिलाद मिरवणूक पुढे आयोजित करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य मिरवणूक ओल्ड PB रोड पिंपळकट्टा येथून सुरू होऊन फोर्ट रोड चन्नमा सर्कल पर्यंत काढण्यात येणार आहे. सर्व मिरवणुका शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस विभाग सतर्क असून आवश्यक त्या सर्व सुरक्षा व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पोलीस उपायुक्त बर्मणी यांनी स्पष्ट केले. भटकळ तालुक्यातील अरण्य विभागाच्या हद्दीत गोहत्येचे मोठ्या प्रमाणावरचे धक्कादायक प्रकार समोर आले असून शेकडो मृत गायींचे अवशेष, हाडांचे ढीग आणि रक्तांचे डाग जंगलात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मखदूम कॉलनीजवळील डोंगराळ अरण्य भागात गुपचूपपणे गोहत्या सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून अवघ्या 2-3 दिवसापूर्वीही अशा घटना घडल्याचे स्पष्ट संकेतही घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या हाडांचे ढीग, जनावरांचे अवशेष आणि प्रचंड दुर्गंधी यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गैरप्रकाराबाबत हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होऊन तीव्र निषेध नोंदवत प्रशासनाकडे तातडीने चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून तपासाची प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणात कोणत्याही स्वरूपाचा गैरप्रकार झाल्यास दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील मातंगी गल्लीजवळील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या टाटा एस वाहनाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर गाडी रेणुका सावंत यांच्या मालकीची असून ते हीच गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या आगीत संपूर्ण वाहन जळून खाक झाले असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अचानक आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेनंतर काकती पोलीस ठाण्याने तात्काळ तपास सुरू करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केल्याने स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून यामागील कारण मीमांसा आणि संभाव्य कटाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव मोनिशा मणिगंडन, वय 28, राहणार तिरुपट्टूर, जोलरपट्टी, वेल्लोर, तामिळनाडू असं आहे. 18 फेब्रुवारी 2024 रोजी निप्पाणी येथील ज्योती पाटील या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरीस गेला होता. त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या तपासात पोलिसांनी मोनिशा हिला ताब्यात घेतले असून तिच्याकडून 51 ग्रॅम वजनाचा अंदाजे 5.5 लाख किमतीचा सोन्याचा हार जप्त करण्यात आला आहे. या तपासात मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश धामणनवर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. पोलीस आयुक्तांनी या यशाबद्दल मार्केट पोलिसांचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र रोखू शकत नाही. ते आमच्या हक्काचं पाणी आहे, त्याच्यावर आमचा हक्क आहे, ते तुम्ही अडवू शकत नाही, असा इशारा कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. कर्नाटकाने जर आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र सरकार या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा फडणवीस यांनी गुरुवारी दिला होता. त्यावर शिवकुमार यांनी पलटवार करताना हा इशारा दिला आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून खानापूर रामनगर अनमोड मार्गावरील 52 किलोमीटरचा रस्ता काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनमोड जवळील हत्ती अंडरपासचे विस्तारीकरण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा काही महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सध्या 6 मीटर रुंदीचा अंडरपास 9 मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे, जेणेकरून हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा सुरक्षित वावर इथून सुनिश्चित करता येईल. मान्सून नंतर या कामाला सुरुवात होणार असून सुमारे 2 महिन्यापर्यंत वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागणार आहे, कारण या रस्त्याच्या भागासाठी कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. हे काम NH 748 प्रकल्पाचा एक भाग असून हा प्रकल्प मागील काही वर्षापासून विविध कारणामुळे विलंबाला सामोरे जात आहे. अंडरपासचे विस्तारीकरण पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत असल्यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर करणार असून नागरिकांनी पर्यायी मार्ग किंवा योजना तयार होईपर्यंत नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक राज्यात 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या जातीय जनगणनेदरम्यान मराठा कुणबी असा स्पष्ट उल्लेख करावा असे आवाहन भाजपा ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले। नुकतीच बेंगळूर येथे राज्यभरातील मराठा समाजाच्या प्रमुखांची बैठक पार पडली। या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला की जनगणनेच्या फॉर्ममध्ये मराठा कुणबी असा उल्लेख करून समाजाची ओळख स्पष्टपणे नोंदवावी। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी मराठा समाजातील सर्व नागरिकांना जनगणनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की जातीय जनगणना ही समाजाच्या हक्कासाठी आणि भविष्यातील योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवाने अर्ज भरताना मराठा कुणबी असा उल्लेख करून एकसंध ओळख निर्माण करावी। त्यांनी शासनाकडून मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निर्णय घेण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी यावेळी केली। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। बेळगाव शहरात ईद ए मिलाद सणानिमित्त उद्या रविवार दिनांक 14 रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। मिरवणूक ओल्ड पीबी रोड येथून पिंपळकटा येथून सुरू होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बस स्थानक, संगोळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट कॅम्प येथील असद खान दर्गा येथे सांगता होणार आहे। मिरवणूक काळात वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 8 ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गात बदल करण्यात आला आहे। त्यामुळे खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अशोक सर्कल, हिंडाल्को ब्रिज, बॉक्साइट रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंडलगा गणपती मंदिर, शौर्य चौक, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रस्त्याकडे मार्गक्रमण करावे। तसेच गोगटे सर्कलकडून शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांनी स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी उद्यानाशेजारील कपलेश्वर कॉलनी, ओल्ड पीबी रोड मार्गे आपली वाहने न्यावीत। रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। त्याचबरोबर मिरवणूक निघणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारची वाहने पार्क करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत। याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे वाहतूक विभागाकडून कळवण्यात आले आहे। मुत्संडी आणि मुत्यानटी परिसरातील महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या मानसिक छळाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपली व्यथा मांडली होती। यावेळी महिलांनी असे सांगितले होते की कर्ज वेळेवर फेडता न आल्यास कर्मचारी आपल्याशी अपमानास्पद वर्तन करतात व कुटुंबियावर दबाव टाकतात। या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज तात्काळ संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। कर्ज वसुली करताना नागरिकांना त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। लवकरच सर्व कंपन्यांना नियमांची आठवण करून देणारे पत्र जारी करण्यात येणार असून नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा सक्रिय केली जाईल। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मध्यधुंद अवस्थेत पत्नी व मुलावर वारंवार शिवेगाळ आणि मारहाण करणाऱ्या पतीविरोधात माळमारुती पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। भीमशी लक्ष्मण बंडीवड्डर वय 36 राहणार श्रीनगर असे आरोपीचे नाव असून त्याला दारूचे व्यसन आहे। गेल्या काही दिवसापासून तो दररोज मद्यपान करून आपल्या घरच्यांशी वाद घालत असे। नेहमीप्रमाणे काल रात्री त्याने आपली पत्नी आणि मुलांना अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करत मारहाण केली। त्यानंतर पीडित पत्नीने माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी NCR दाखल केला होता। मात्र परिस्थिती पाहिल्यानंतर भविष्यात कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेता पोलीस निरीक्षक JM कालिबेची यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात BNS कायद्याच्या कलम 129E आणि G अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। प्रधानमंत्री अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विकसित होणाऱ्या घटप्रभा रेल्वे स्थानकाला आज भाजपचे खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन कामांची पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी रेल्वे स्थानकाच्या विकास कामांची माहिती घेतली तसेच स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। स्थानकाच्या सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, स्वच्छता, पार्किंग, वेटिंग रूम, डिजिटल माहिती फलक आदी बाबीवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। अमृत भारत योजना ही रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। घटप्रभा रेल्वे स्थानकाचा देखील लवकरच आधुनिक सुविधासह कायापालट होणार आहे। यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। योजनेअंतर्गत लवकरच काम पूर्ण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले। मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात हारुगिरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली असून 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून 12 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये हारुगिरीसह इतर भागातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी जप्त केलेल्या 12 मोटरसायकलींची किंमत लाखो रुपयांच्या घरात असून त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे। पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील टीमने ही कारवाई केली असून आरोपी विरोधात पुढील तपास सुरू आहे। मोटरसायकल चोरी संदर्भातील इतर गुन्ह्यातही त्यांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे।
द्राक्ष बागायतदारांच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक रयत संघ आणि हसिरू सेना यांच्या वतीने विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। द्राक्ष विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी आणि कोल्ड स्टोरेजची उभारणी व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन करणाऱ्या विजापूर जिल्ह्यात आधुनिक कोल्ड स्टोरेज उभारण्याची मागणी करण्यात आली। तसेच 2024-25 सालातील द्राक्ष पीक विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले। विमा भरला असतानाही सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे पिकांची झालेली हानी भरून येत नाही असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। बेळगाव शहरातील अहमदनगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर माळमारुती पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। विठ्ठल व्यंकप्पा लमाणी वय 38, मूळ गाव रामपूर तांडा सौदत्ती, तसेच सध्या राहणार अहमदनगर लास्ट क्रॉस असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मारुतीनगर भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांशी विनाकारण वाद घालणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि आरडाओरडा करून दहशत निर्माण करणे असे प्रकार तो सातत्याने करत होता। तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला होता। जगद्गुरू श्री रेवण सिद्धेश्वर विद्यापीठ धारवाड आणि कन्नड व संस्कृती खाते कर्नाटक सरकार बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने धारवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात MY गंगूर इंटरनॅशनल फाउंडेशन बेळगावचे अध्यक्ष डॉक्टर रमेश गंगूर यांना डॉक्टर बसवराज स्वामीजी व कन्नड आणि संस्कृती खात्याचे उपनिर्देशक श्रीकुमार बेक्किरी यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांनी आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक अशा विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे। ते MY गंगूर इंटरनॅशनल फाउंडेशन मल्टी सायन्सेस एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मार्फत रेखी, वास्तुशास्त्र, हिप्नॉटिझम, ज्योतिषशास्त्र, योगा, निसर्गोपचार अशा विविध प्राचीन भारतीय शास्त्रांचे प्रशिक्षण देत आहेत। तसेच या विविध भारतीय शास्त्राद्वारे शारीरिक व मानसिक आजार असलेल्या हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केले आहेत। सदर विशेष कार्यक्रमात बेंगलोर, शिमोगा, हसन, मंगलोर, बागलकोट, विजापूर, बेळगाव व धारवाड येथील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।